रंगदार ढंगदार सादर करीत आहोत श्री बिरदेव ओंकार मेंढके मंडळ वाशी. ऐका तर ढोलाच्या तालावर कथा श्री बिरदेव लग्नाची. मला माझे गावास मला पाहिजे
जुक्ती सोगाई आणि स्वतः मात्र बनी जुक्ती भाऊजबिरिका. मी बघून आलोय अक्का मायेवा, पण आता मला मागशील त्या वस्तू देशील का आता तू या ठिकाणाला? असं म्हणल्या बरोबर स्वतः मात्र काय पाहिजे तुला सांग देवा ह्याच जाग्याला. आराम होराया म्हणून मागू लागला. आराम होरायाचं नाव घेतल्यानंतर या अक्का मायेवानं मात्र काय सांगितलं ह्या तान्या बिरदेवाला? जेवढ्या तुला राम राया पाहिजे तेवढ्या मात्र त्या देवाऱ्याच्या कुलीला जितक्या पाहिजे तितक्या घे. आता हे झालं, परंतु आता अनेक वस्तू मला पाहिजे ह्या जाग्याला. आणि घोडा पाहिजे मला बसण्यासाठी त्या टायमाला. आणि घोडा कसा सांगतो आई कुठल्या बाजूला? त्या सत्य धर्माला स्वतः मात्र घोडा मागितल्या बरोबर. अरे बिरापा रवळा पाठीमागल्या बाजूला आपल्या पागत अनेक प्रकारचा घोडा आहेत, कुठला पाहिजे ते नेजा त्या वेळेला. दिंड्या सांगतो नको लागू नदी, धुमक्या सांगतो नको लागू नदी, तुला भिणार नाही रे कधी, तुला भिणार नाही रे कधी. मरतील का सांगतो आधी, तुला भिणार नाही रे कधी, तुला भिणार नाही रे कधी. देतील का सांगतो आधी, तुला भिणार नाही रे कधी, तुला भिणार नाही रे कधी. मरतो वरदान द्यावे आधी, तुला भिणार नाही रे कधी, तुला भिणार नाही रे कधी. घोडा घेऊन जा म्हणल्या बरोबर ताना बिरापात काही बोलत होता आनंदात त्या गेला. असला घोडा का मला नको आहे, तू घोडा असला तसला नको आहे मात्र त्या टायमाला. अग्नीचा पाणी पिणारा, लोकांनाच तन्न खाणारा, असा कुलप्या घोडा पाहिजे मला त्या टायमाला. हसी लागला होता बोलायला. एक कळ दाबली की अक्का आकाशाला जाणारा, एक दुसरी कळ दाबली की धरतरीला येणारा. असा घोडा पाहिजे म्हणल्यानंतर तो घोडा इथं मिळणार नाही बाळा, सांगतोय तुला. त्या घोड्यासाठी गेलं पाहिजे आपण आता या वरविंदर सभेला कैलासाच्या गाडीला. गोळ्या देवा शंकराकडनं येऊ घोडा तुला मिळाला तर मिळाला बरं का, पण गेलाच पाहिजे तू त्या कैलास गादीला. एवढे म्हणल्यानंतर त्या टायमाला तान्या भगवंतानं मनाचा विचार करायला, वाट लागला आनंदा चालायला. वाट बघा चालत, वाट बघा चालत, वाट बघा चालत, वाट बघा चालत. दरवाजाच्या तोंडाला बाहेरल्या बाजूला
नाव सांगितल्यानंतर या भोळ्या देवाने काय सांगायला सुरुवात आता करायला. स्वतः मात्र त्या सत्य धर्माला गोडा मात्र बाळा तुला दिन परंतु त्या सत्य धर्माला अरे प्रकार काय घडला मात्र त्या टायमाला. एक कळ दाबली की आकाश मात्याला उडणारा, दुसरी कळ दाबली की फालमान्य खंडाला, स्वतः मात्र धरतीला येऊन टेकणारा असा घोडा मात्र त्या टायमाला. त्या घोड्यावरून सुद्धा बिरापा तुझा हात डोका मोडल बिरका तू घोडा तू नको तू घियाला. आणि त्या घोड्याचं काम तुला जमणार नाही मात्र त्या टायमाला. असं म्हणल्याबरोबर स्वतः बोलत होता भोळ्या देव शंकराला ताना बिरापा, देवा तू एकदा बसून एकदा कळ दाबून तू त्या वेळेला मला दावतील का आता या जागेला. असं म्हणल्यानंतर या भोळ्या शंकरानं त्या टायमाला प्रकारे काय काढला त्या टायमाला. वचन दिलेला होता भोळ्या देवाना आनंदा परंतु त्याच जाग्याला या देवाने प्रकार काय केला पुढल्या बाजूला. घोडा स्वतः मात्र त्या अग्नीचं पाणी पिणारा, लोकांना चन्न खाणारा, शीस भरीला वारला त्या वेळेला. आणि या बिरदेवाच्या हातामध्ये आता द्यायला स्वतः कैलासपती भगवंत आनंदा बसला वारूवरती, कळ दाबली आकाश मात्याला वारू उडीवला. आणि उडवल्याला वारू त्या जाग्याला. दुसरी कळ दाबली धरतीला वारू उतरला आणि देव खाली उतरून त्या तान्या बिरापाला त्या वारूवरती बसविला. आणि बसल्यानंतर येताना बिरदेव त्या टायमाला एक कळ त्यानं दाबायला वारू आकाश मात्याला उडवायला, दुसरी कळ दाबायला धरतरीला वारू आनंदा त्यानं उतरायला. आणि देवाच्या म्हणण्याप्रमाणे या बिरापाने करणी करून दावली. आणि करणी करून दावल्यानंतर या तान्या बिरदेवाला काय लागला होता देव बोळा बोलायला. भोळा देव शंकर बोलत होता तान्या देवाला, जा बाबा घोडा घेऊन तो आता मान्य खंडाला. आणि घोडा मग घेऊन गा घोडा मग घेऊन घेऊन या घोडा देवा घेऊन कुठ निघून या आला कुठ निघून वाडीला या वयराळ वाडीला सराभाच्या वाड्याला सराभाच्या वाड्याला सोनाराच्या गलीला सोनाराच्या गलीला तर त्या पूर्वी कालाला हालमाने खंडाला या सराबाच्या वाडीला नंतर देव निघून आल्यानंतर प्रकार काय घडायला. त्या वैरावाडीला उभ्या गलीला सोनारा दुकानाला निघून देव जायला. आणि गेल्यानंतर या तान्या बिरदेवाने या सोनाराच्या बाळाला काय सांगायची सुरुवात आता पुढे रे करायला. स्वतः मात्र त्या सोनार दादासनी बोलत होता, स्वतः त्या सत्यधर्माला बाबानो तुमचा काय असेल ते दाम घ्या, परंतु 14 जुळ्यात नगदी चुड मला सोन्याची कंगन करून पाहिजे त्या वेळेला. असं म्हणल्यानंतर काय हरकत नाही म्हणू लागला त्या टायमाला. सर्व साऱ्या आनंदा सोनार त्यांनी जमा गोळा करायला आणि ताबडतोब त्याच वेळेला आणि जमा गोळा करून जमा गोळा करून तान्या माझ्या देवाला तान्या माझ्या देवाला नगदी बाळा चुडार तयार करून
सर्व सारं सोनार त्यानं जमा गोळा करायला आपली काम लागला होता कसं सांगाय त्या टायमाला. बाबानो जसा तुमचा दाम असेल तसा घ्या बरं का, लवकर मला सोन्याची कंगन द्या बरं का. देवाच्या म्हणण्याप्रमाणे या सर्व सोनाराने त्या टायमाला सर्व सोनार आनंदाचा म्हणून ते स्वतः सर्व 14 जुळ्या कंगन तयार केली त्या वेळेला. आणि तयार केल्यानंतर प्रकार का आता घडायला. देवाने संगतीला गेला एक सोन्याचा सिंग सोट्या घेतला होता हातामध्ये तयार करून त्याच वेळेला. आणि तिथून देव निघाला बत्रा जशी वाट चालत मात्र त्या टायमाला स्वतः या अग्नीचं पाणी पिणारा लोखंडाचं तन्न खाणारा वारू सज्ज केला. वारवरती भगवंत बसला निघून गेला होता कुठल्या जाग्याला. आणि चला बघा निघून निघून गा, चला बघा निघून निघून गा. देव मात्र वैराळाच्या रूपात मात्र त्या टायमाला स्वतः मात्र ते नगदी चुडे सोन्याची कंगन सिंग सोट्याला अडकून स्वतः मात्र त्याच सती धर्माला बसल्यानंतर रुजीच्या रोजाला नीतीच्या नेमाला या नगरामध्ये प्रकार काय घडला होता या पहिल्या सत्याचा योगाला. सवळच्या पर्याला सासूगिरीच्या सुना माया घरच्या आनंदा लेकी पाणी भरण्याकरिता चित्रावली चुंबळ मुरडावरली घागरवरटा संगतीला घेऊन वाट चालत मात्र निघून आल्या होत्या आता बिरुकुंच्या जाग्याला. तर त्या पानुद्याच्या वाटाला आल्याला वैराळा दादा बसी त्याच वेळेला. आणि वैराळ दादाला या दादाला नेतरानं पाहिला, नेतरानं पाहिला ग पाहून, नेतरानं पाहून. नगदी दादा चुडगा या चुडगा सोन्याची गंगन. पाहिल्या या पाहिल्या, नेतरानं पाहिला, नेतरानं पाहिला या पाहित्या, नेतरानं पाहित्या. विचार केला मनाला बाईले नग येत बाईले गरीबाच नवग सासूगिरीच्या सुना माया घराच्या लेकी सोन्याचं कंगनात नगदी जुडत नगदी स्वतः मात्र ती चुडबरी का. नेत्रानं पाहिलं हात लावला तिने आता शिराला विचार केला मनाला. आता हे जेव्हा मन आपलं बसलं पण हे गरीबाचं आमचं लेणं नवं, हे लेणं आपल्या गावात आता कुणाचं असावं बिरू पुढल्या बाजूला. तर स्वतः लेणं लिहाले तर सुद्धा नारंद राजाची लेख ती खडणी कामावंता
तीच काय लिहिली तर लिहिली का आमचं हात नाही गोष्ट घडणार नाही याच वेळेला म्हणून निघून गेल्या पाण्या गेलेला पाणी घेतलं ही बातमी जाऊन पाहिजे आता खंड्या कामाबाईला सांगायला. अशा या बाया मात्र निघून कोणत्या जागेला जायाला निघून गेल्या होत्या त्या किळी नारळी नगराला राजाच्या महालाला. राजाच्या मालाला गेल्यानंतर त्या टायमाला खेळण्या कामागा बघावालीला खेळण्या कामागा बघावंतीला निघून गेल्याने काय लागल्या होत्या बातमी सांगायला. आमच्या गावाला गावा खायल्या बाजूला पाणी त्याच्या वाटला एक वैराळ आलाय आणि त्या वैराळाकडे मात्र दागिना अशा पद्धतीचा आहे म्हणून लागल्या सांगायला. लेणं स्वतः मात्र जन्मावर जाण्याचा आहेत बरे का 14 जुळ्या नगदी चुड सोन्याची कंगन बरे का गोरगरबाची नवत खडणे कामवा तूच काय लिहालीस तर लिह त्या वेळेला. आणि हे लेणं बाई तुझंच आहे म्हणून तिने बातमी आता द्यायला जशी बातमी दिली तिथून पुढच्या बाजूला ऐकून घेतला आनंदा खडण्या कामावंतीनं आणि त्या सत्य धर्माला काय लागली होती खडणे कामा बोलायला. आपल्या दासीला बोलवून घेतली जवळ या बाजूला ही बातमी जाऊन सांगा आता माझ्या बापाला. आणि स्वतः मात्र जावा आता या बापाकडे पाहून त्याच्या वाटाला एक वैराळ आलाय बरी का जन्मा इथून माग पण असं लेणं आलं नाही इथून पुढे पण असं लेणं येणार नाही या वेळेला. कोण नेणार सुद्धा नाही असं लेणं आहे म्हणून ही बातमी या राजाला या दासीची बाई लागल्या होत्या आता सांगायला. तेव्हा पाहिजे तुमच्या खडण्या कामावंतीला असं जाऊन सांगा माझ्या बापाला. एवढं म्हणल्यानंतर या 4 जणी निघून गेल्या या बापाच्या जवळ आता बाजूला. आणि बापाला त्या बोलत्या बापाला या सांगितल्या बापाला या बोलत्या बापाला या सांगितल्या दासी गेल्या निघून दासी गेल्या निघून एवढ्या बघा टायमात तुमच्या बागाली किला आमच्या बघा गावाला पानू त्याच्या वाटला एका आला वैराळ एका आला वैराळ त्याच्या बागाजवळ त्याच्या बागाजवळ आतापर्यंत पण आलं नाही आणि इथून पुढे पण येणार नाही असं मात्र त्याच्याकडे नगदी चुडा आहे सोन्याची कंगना आहे त्या वेळेला. आणि हे लेणं तुमच्या लेकीच आहे त्या टायमाला. आम्हा खडण्या कामाबाईला आम्ही सांगितल्यानंतर आम्हाला इथं जावा म्हणून सांगितलं बरं का. स्वतः मात्र दासी सांगत गेल्या स्वतः त्या राजाच्या लेकीच्या बापाला. एवढ्या म्हणल्यानंतर त्या टायमाला त्यावेळी स्वतः राजातील एक लाडके त्या सत्य धर्माला राजाने मनाचा विचार केला लेकीचा हात पुरवला पाहिजे म्हणून करता बोलवून घेतलं कुणाला आणि बोलवून घेतला आता कुणाला जाऊन सांगा त्या सोनार बाबाला त्या टायमाला बोलवून घेतला त्या संदेश शिपायाला लावून दिले त्या पानू त्याच्या वाटला पानू त्याच्या वाटला पानू त्याच्या वाटला वाईराळे
आमच्या राजाच्या आज्ञेप्रमाणे आम्ही आलो तुम्हाला सांगायला. तुम्हाला बोलावणे केले मात्र आपल्या नगराला त्यावेळेला राजाच्या वाड्याला. आणि स्वतः मात्र त्या खडण्या कामावंतीला हे तुमचं लेणं घालायचं असं म्हणून सांगितल्याबरोबर स्वतः मात्र ते वैराळ काय बोलत होता त्या संधी शिपायाला. जाऊन सांगा तुमच्या मात्र राजाला त्या टायमाला मी जर तुमच्या गावात यायचा असेल तर त्या टायमाला जाऊन सांगा त्या नारायण राजाला असं येणार नाही बाबा ह्याच जाग्याला. हे लेणं जर तुमच्या लेकीला लिहायचं असेल तर ह्याला फार नियम आहे त्या वेळेला. केळी कामरवलं पाहिजेत मात्र आता पुढल्या बाजूला केळीचं काम रवलं पाहिजे तर उसाचा मांडव घातला पाहिजे. आंब्याची तोरणं सोडली पाहिजे. नारळीचा छोत दिला पाहिजे. भट्ट ब्राह्मण सांगितले पाहिजे त्या वेळेला. भट्ट ब्राह्मण बोलवून त्या टायमाला विद्या बोलला पाहिजे. जसा विद्या बोलतील तसा धडी धोत्राचा मध्ये पडदा धरून त्याला आनंद काढून त्या वेळेला. तेव्हा मी एक कंगन त्याच्या राजाच्या लेकीला चढवीन असं म्हणून सांगितल्यानंतर ते दासोद निघून आलं राजाच्या जवळ या बाजूला. जसं काय त्या वैरा दादाने सांगितलं तसं बातमी लागली होते नारायण राजाला दियाला. आणि राजाला सांगायला लागले पुढे त्या बाजूला याच्या पुढे त्या बाजूला मागे भागाला दुसऱ्या मागे भागाला देवाच्या लग्नाला या बिरी देवाच्या लग्नाला दादाच्या वाड्याला त्या नारायणाच्या वाड्याला
पाहिजे त्याच वेळेला विद्या बोलली पाहिजे स्वतः धडी धोत्राचा स्वतः आनंद मध्ये धरला पाहिजे आणि सर्व सभीना मात्र त्या टायमाला आणि स्वतः मात्र जसे विद्या बोलतील तसे नगदी चुडे सोन्याची कंगणे चढवायची असतात बरी का असं सांगितल्याबरोबर प्रकार काय आता घडायला संधी शिपाईच्या पूर्वी कालाला आय कुण घेतल आय कुण घेतल असा मी येणार नाही तुमच्या गावामध्ये त्या टायमाला तुमच्या मंदिर मालाला स्वतः केळीचे खांब रवले पाहिजेत उसाचा मांडव घातला पाहिजे आंब्या तोरणं लावली पाहिजेत भट ब्राह्मण सर्व काही बोलवून घेतलं पाहिजे त्यावेळेला विद्या बोलली पाहिजे जसं भट ब्राह्मण विद्या बोलतील तसं हे कंगनी चुड नगदी चुड चढवायचा त्या वेळेला आणि पायघड्या टाकून त्या टायमाला त्या वेळेला स्वतः मात्र जसे काय संधी शिपाई लागले होते सांगायला ऐकून घेतला त्या राजा नारदानं त्याच वेळेला आणि काय करणे केली त्या टायमाला सर्वीच्या लेकीचा हात पुरवायचा म्हणून तयारी आनंदा केली होती त्या किरी नारळी नगराला आणि तयार बी करून किंवा तयार ही करून किंवा सर्व काय जमागोला त्यानं आता करायला जमागोला केल्यानंतर या संधी शिपायाला काय लागला होता आता सांगायला त्या पानू त्याच्या वाटेला जाऊन मात्र त्या आलेल्या वैराळाला हे सांगा म्हणल्यानंतर त्या टायमाला या संधी शिपायाने काय केलं असायला निघून गेला होता पानू त्याच्या वाटेला लागले होते भगवंताला बोलायला या देवाने लावलंय कुल पाणी पिंडवर गेलं या देवाने लावलंय कुल पाणी पिंडवर गेलं देवाने लावलंय कुल पाणी पिंडवर गेलं देवाने लावलंय कुल पाणी पिंडवर गेलं या देवाने लावलंय कुल पाणी पिंडवर गेलं देवाने लावलंय कुल पाणी
दादाला. तरी काय बोलायची सुरुवात केली मात्र त्या टायमाला राजानं सर्व तयारी केली मंदिर मालाला काचूबंदी अंगणाला माणिक मोती चौकाला. तर त्यावेळी प्रकार काय घडला पुढल्या बाजूला त्यावेळी सुद्धा मनाचा विचार त्या देवाने करायला बोलत होता त्या संधी शिपायाला. पायघड्या टाकल्या पाहिजेत म्हणल्यानंतर त्यावेळी काय झालं पुढल्या बाजूला असा मी नाही येणार बर का ढोल दमाम छत्री साशा नामदागिरी लिशान आणि स्वतः पायगडा पायदा टाकायला. एवढं म्हणल्यानंतर त्या जसा देव सांगेल तसं त्या टायमाला स्वतः मात्र त्या संधी शिपाई काय लागला होता आता करायला ऐकून घेतलं होतं आनंदात त्या सत्य धर्माला निघून आला होता कुठल्या जाग्याला. चल बघा किव चालला निघून चल बघा किव चालला निघून हात लावला शिराला विचार केला मनाला फार कौतुक झाले या वैराला तर म्हणला ह्या जाग्याला. म्हणून या राजाने काय आज्ञा दिली त्या मात्र आपल्या मात्र दूताला त्या टायमाला जावा तुम्ही आता डोल दमा मात्राई वाद्य घेऊन त्या पानुत्याच्या वाटला. आणि सांगितल्याबरोबर सर्व तयारी तिने करायला निघून गेला. आता या पानुत्याच्या वाटला पायघड्या टाकलेले असाय त्या जायला गेला आणि स्वतः मात्र त्या सत्य धर्माला तर काय प्रकार घडला त्या टायमाला स्वतः मात्र ते ढोल दमाम स्वतः घेऊन गेलं होतं या पानुत्याच्या वाटला स्वतः त्या सत्य धर्माला. अन देवाच्या जवळ गा ओ जवळ गा जवळ जाऊन देवाच्या जवळ गा जवळ जाऊन सर्व सारी तयारी व केली सर्व सारी तयारी केली सर्व सारी तयारी व केली चला जाऊ नगराला गा ओ नगराला गा मंदिर मालाला परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के दिल तोड़ के आणि काय लागला होता आता बोलायला आणि स्वतः मात्र त्या देवानं कांबळ्याचं स्वतः ते पाल मारलेलं त्यावेळेला एक गोळा केलं मात्र त्या टायमाला कांबळ्याचं पाल मारलेला आनंद उपडायला जीव लागला वाट चालायला सोन्याची कंगनाची नगदी चुड्या घेऊन बिरिका कशी वाट चालत असताना त्या टायमाला निघून गेलं होतं कुठल्या जाग्याला तर कोणत्या जाग्याला निघून जायला गिरिनारे नगराला राजाच्या वाड्याला त्या
त्याच वेळेला स्वतः नारद राजाने कशी तयारी केली होती आनंदात त्या वेळेला जशी देव सांगल तशी तयारी केलेली असाय पुढच्या बाजूला गेल्यानंतर मात्र त्या टायमाला स्वतः मात्र त्या मानवाच्या दारात बर का भट ब्राह्मण स्वतः सर्व त्याने बोलवून घ्यायला बसण्यासाठी देवाला पाठ टाकायला अन बसण्यासाठी बघा माझ्या देवाला बसण्यासाठी बघा माझ्या देवाला
धर्माला देव काय लागला होता या कामावंत्या देवीला बोलाय मात्र या भरल्या मांडवाला स्वतः मात्र 14 जुळ्या चुड मात्र लागला होता चढवायला कडणी कामवा लागली होती लेना आनंदाली आला लग्न झाल्यानंतर प्रकार काय घडला पुढल्या बाजूला स्वतः मात्र 14वी जुळी लागला भगवंत चढवायला 14वी जुळी चढवल्या बरोबर त्या सत्य धर्माला काय लागला होता कामवंतीला आता बोलायला स्वतः मात्र त्या कामा कडण्या कामावंतीच त्या देवाचं ठरलेलं होतं 14वी जुळी चढली म्हणलं की स्वतः या 3 कुलप्यावरती हे बसायचं नाही आपण इथून त्या टायमाला निघून जायचं बाहेरल्या बाजूला असं म्हणून या कामाबाईला काय केलं देवानं त्यावेळेला स्वतः मात्र त्या अग्नीचं पाणी पिणारा लोखंडाचं चन्न खाणारा वारू त्यानं सज्जानंदा करायला आणि जसा सज्ज केला तसं मात्र त्या टायमाला अन्न खडणं कामयावंतीला खडणं कामयावंतीला वारूवर ये घेऊन वारूवर ये घेऊन वारूवर ये घेऊन वारूवर ये घेऊन कुलप्या वारू कला त्यानं या दाबायला आणि उडवल्याला वारू मात्र त्यावेळी प्रकार काय आता घडायला वाईच्या वसानं वाऱ्याच्या सुतानं वारू चालला होता निघून सत्य धर्माला तर जसा चालत असताना त्या टायमाला त्याला वारू आनंदा त्या पूर्वी कालाला तर काय झालं त्या टायमाला माहिती नव्हता कुणाला ते वारू गेल्याला खडणी कामवंताने ताना बिरापा बसल्याला सर्वी लग्नाची तयारी केली आणि त्या सत्य धर्माला एवढ्या त्या सर्व मंडपामध्ये प्रकार काय घडला त्या टायमाला सर शेवटच्या स्वतः मात्र जुळीला त्या सत्य धर्माला हे काय प्रकार घडलेला असायला जुळी चढवल्या बरोबर त्या 3 कुलप्या वारूची भगवंतानं कळ दाबाला दाबल्या बरोबर त्या वेळेला आणि देव मात्र या कामवाला जिंकून गेला मात्र त्या टायमाला त्या कामवंतीला जिंकून बरे का वारू दिला होता उडवून त्या आकाश मात्याला आकाश मार्गे देव निघून चालला त्या सत्य धर्माला आणि जात्याला देवाला कोण लागलं होता त्या पायाला स्वतः कुणी सुद्धा पाहिला नव्हता अनदा त्याच वेळेला पण सर्व लोकांनी मारू उडत्याला दिसत होता त्या सत्य धर्माला नेत्रान या बघा पाहून नेत्रान पाहून काही बोलत काही सांगत काही बोलत राजा
देवाच्या गादीला